आपल्याकडं म्हण आहे आपल्याकडे एक म्हण आहे, तहान लागल्यानंतर आड खोदणं, तहान लागल्यानंतर विहीर खोदणं, तहान भागेल आशेनं. नेमकी अशीच परिस्थिती पावसाळ्यामध्ये, आता सुरू असणाऱ्या पावसाळ्यामध्ये होत असलेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रात जी परिस्थिती निर्माण होत झालेली आहे. मुंबई महानगरपालिकेसारख्या महानगर क्षेत्रामध्ये ज्या अतिवृष्टीमध्ये जे गोंधळ घातलेला आहे, जी प्रतिकूल परिस्थिती निर्माण झालेली आहे, नाले सफाई न केल्यामुळं जे पाणी तुंबलेले आहे ते दरड कोसळत आहे, झाडं मोडून पडत आहे आणि रस्ते ट्रॅफिक जाम झालेले आहे. रस्ते पाण्याच्या रस्त्याच्या पाण्यावरती वाहनं वाहत चाललेले आहेत, जीवितहानी होत आहे. ही जी अतिवृष्टीमुळे जे महाराष्ट्रासमोर एक संकट जनतेसमोर जे संकट निर्माण झालं आहे, हे संकट पावसाळा येण्या अगोदर जर सरकारनं त्याचं आधी नियोजन केलं असतं तर निश्चितपणे यातून काहीतर मार्ग निघाला असता, किंवा आता सध्या होत असलेल्या अतिवृष्टीवरती किमान काहीतर तोडगा आणि उपाय करता आला असता आणि या अतिवृष्टीच्या संकटापासून जनतेला थोडंफार होईना पण वाचवता आलं असते. पण ते होतच नाही आणि केलंच जात नाही. म्हणून ती म्हण आहे की तहान लागल्यानंतर आड खांदायचं. त्या पद्धतीनं पावसाळा सुरू झाल्यावर मग सरकारला जाग येते. पावसाळ्यापूर्वी, अतिवृष्टीपूर्वी किंवा पावसाळ्यापूर्वी काहीतरी नियोजन करावं असं शहाणपण सरकारला येत नाही. मग ते कोणतंही सरकार येऊ द्या, पावसाळा सुरू झाल्यावरच सरकारला जाग येते. म्हणून सध्याची अतिवृष्टी सुरू झाली, मग सरकार धावतंय मदतीला, मग सरकारला जाग आली, मग त्या अतिवृष्टीवरती उपाय करायला लागले सरकार. म्हणून ती म्हण बराबर लागू पडते की तहान लागल्यावर विहीर खोदणं किंवा आड खोदणं, म्हणजे नेहमीच येतो पावसाळा. काय नेहमीच येतो पावसाळा, त्या पद्धतीनं पावसाळा येणारच आहे. पावसाळा म्हणलं का वारं कावदाळं अतिवृष्टी असणार आहे, हे ठरवून हे होणार असं गृहीत धरून सरकारनं त्याआधी नियोजन करणं गरजेचं आहे. अतिवृष्टी झाल्यानंतर मदत करण्यापेक्षा, नियोजन आणि धडपड आणि पळापळी करण्यापेक्षा, अतिवृष्टी होण्यापूर्वी, पावसाळा होण्यापूर्वी त्यावरती सरकारनं नियोजन करणं, आधी पूर्वनियोजित कामं करणं. पावसाळ्यापूर्वीची जे काही कामं, पावसाळ्यापूर्वी जी काही योग्य असणारी कामं आहेत की पावसाळ्यानंतरचे जनतेला त्रास होऊ नये, जनतेचा हाल होऊ नये म्हणून पावसाळ्यापूर्वीच जे काही कामं करायचे आहेत, नाले सफाई असू द्या, इतर कामे असू द्या, ती जर केली तर निश्चितपणे यातून मार्ग निघू शकतो. परंतु नाही. आणि म्हणूनच मला या निमित्तानं म्हणावं असं वाटतं की पावसाळ्यात भाजपचा विकास वाहून गेला. काय पावसाळ्यामध्ये भाजपचा विकास वाहून गेला. आणि आम्हाला एक लहानपणी ती कविता शिकवली गेली. आम्ही म्हणत होतो बघा पहिले की ये रे पावसा तुला देतो पैसा, पाऊस आला मोठा आणि पैसा झाला खोटा. त्याच पद्धतीनं आता असं म्हणा, अतिवृष्टीमुळं सरकारची जी पळापळी सुरू झाली त्यावरून मला असं वाटतं, पाऊस आला मोठा आणि सरकारचं नियोजन आणि विकास झाला खोटा असं म्हणावं लागेल. पाऊस आला मोठा आणि सरकारचा विकास झाला खोटा असंच म्हणावं लागेल. अतिवृष्टी, पावसाळा सुरू झाला, पावसाळ्याच्या सुरुवातीलाच अतिवृष्टीचं संकट महाराष्ट्राच्या समोर, जनतेसमोर उभा राहिलेलं आहे. आणि त्या अतिवृष्टीच्या पावसामुळं नाले मुंबई महानगरपालिकेच्या समोर, पालिकेच्या कारभाराचं धिंडवडे निघालेले आहे. सत्ता बदलली, विकासाचा अनुभव मुंबई महानगरपालिकेच्या जनतेला आला. नाले सफाई न झाल्यामुळे तुडुंब पाणी भरणं, माणसाच्या घरात, रस्त्यावरती पाणी, माणसाच्या घरात पाणी, बिल्डिंगमध्ये पाणी, मेट्रोला तडे गेले पावसाळा. मेट्रोतून पाणी व मेट्रोच्या त्या रस्त्यावरून पाणी व्हावं लागले, रस्त्याच्या पुलावरून पाणी, रस्त्याला खड्डे पडले, रस्ते विभागले गेले, इत्यादी प्रकारचे मुंबई महानगरपालिकेच्या नव्हे इतर महानगरपालिकेच्या आणि सर्वच रस्त्यावरती आणि सर्वच महाराष्ट्राच्या विविध ठिकाणावरती पावसाळ्याच्या सुरुवातीलाच होणाऱ्या या अतिवृष्टीमुळं, या पावसानं
सरकारचा खोटा विकास पुढं आणला व सरकारचा खोटारडेपणा पुढं आणला म्हणून भाजपचा विकास हा पावसाळ्यात वाहून गेला. अरे मागच्या वेळेला अशीच अतिवृष्टी, याच्यापेक्षाही भयानक अतिवृष्टी, जनावरं वाहून गेली, माणसं वाहून गेली. काल जसं मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये अतिवृष्टीमुळं जवळपास 350 झाडं कोलमडून पडली. जीवित आणि एखादा स्कूल बसवरती झाड कोसळून एका चिमुकल्याचा मृत्यू झाला. त्याच पद्धतीनं अन्य 2 ठिकाणी सुद्धा अनेक माणसाचे मृत्यू झाले, जीवितहानी झाली. मागच्या वेळेसुद्धा अशीच अतिवृष्टी झाली. शेती वाहून गेली, शेतीतील माती वाहून गेली, गुरं जनावरं वाहून गेली, शेतकऱ्यांची जनावरं वाहून गेली, कितीतरी जीवितहानी झाली. त्या मागच्या या घटनेवरून सरकारनं काय शहाणपण घेतलं नाही, सरकारनं काय यावेळेला सावध भूमिका घेतली नाही. पावसाळा सुरू व्हायच्या अगोदर 2 महिन्यापूर्वी काय तर नियोजन करता येते ना सरकारला, पण सरकारला वेळ कुठं आहे? कुणाचे फोडाफोडीन कुणाचं सरकारला वेळच नाही ना. इच्छाशक्ती असेल तर निश्चित अतिवृष्टीसारख्या किंवा इतर कोणत्याही नैसर्गिक संकटावरती मात करता येते, पण सरकारकडे इच्छाशक्ती नाही. आपण दोघं भाऊ महायुतीमध्ये जाऊ आणि सत्तेचा मेवा दोघांनी मिळून वाटून खाऊ. या वाटणी करण्याच्या नादात, फोडाफोडी करण्याच्या, सत्तेतून स्वतःचा फायदा आणि स्वतःचाच विकास करण्याच्या नादात जनतेच्या विकासाकडे कुठंही लक्ष. अरे काही खावा, तुम्ही खाणारच आहे, पण जिथं जनतेच्या जीविताचा प्रश्न आहे तिथं तर तोंड खुपसू नका. अरे बघा, विदेशामध्ये जेव्हा पूल बांधला जातो, विदेशामध्ये जेव्हा रस्ता बांधला जातो, पूल बांधला जातो, तेव्हा पावसाचं पाणी, पावसाच्या पाण्याचा निचरा कसा होईल, पावसाचं पाण्याचा बंदोबस्त कसा होईल याची अगोदर सोय केली जाते. मग पूल बांधलं जातं, मग उड्डाण पूल बांधलं जातं, मग रस्ता बांधला जातो, मग विकासाची कामं केली जाती. आधी पर्यावरण आणि पावसाच्या पडणाऱ्या पाण्याचं निचरा आणि वितरण आणि तो पावसाच्या पाण्याचा बंदोबस्त करण्याची पहिली सोय केली जाते, मग विकासाची कामं केली जाते. आपलं तसं नाही. इंग्रजांनी बांधलेला पूल एवढ्या अतिवृष्टी पावसासुद्धा टिकवून आहे भारतात. आणि महाराष्ट्र सरकारनं भारत सरकारनं बांधलेलं 2-3 वर्षाचं 3-4 महिन्याचं पूल पहिल्याचं पावसामध्ये चिरा पडायला लागल्या, भेगा पडायला लागली, पाण्याची गळती व्हायला लागली, पडायची वेळ आली. हा आमचा विकास. म्हणून जी मी म्हणले ना, पावसाळ्यात भाजपचा विकास वाहून गेला. तुम्ही 2-4 महिन्यापूर्वी केलेली विकास कामं, 2-4 महिन्यापूर्वी तुम्ही केलेलं काम त्याला सुद्धा तडं गेलं, त्याला सुद्धा गळती निर्माण झाली. आणि म्हणून बाबा, कधीतरी पावसाळा येणार आहे, तहान लागल्यावर आड खाण्यापेक्षा पावसाळ्याच्या अगोदर पावसाळ्यामध्ये अतिवृष्टीमुळे निर्माण होणाऱ्या संकटावरती पळापळी करण्यापेक्षा, मदत कार्य करण्यापेक्षा, पावसाळ्यापूर्वी, संकट येण्यापूर्वी आणि अतिवृष्टी होण्यापूर्वी कधीतरी सरकारनं नियोजन करा आणि सरकार आपल्या पाठीशी आहे असं कधीतरी जनतेला वाटू द्या, एवढंच या निमित्तानं विनंती करतो. आणि त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये सर्व नागरिकांनी स्वतःचं संरक्षण स्वतःच करायला शिका. काय आणि अशा संकट समयी एकमेकाला धावून जावा. नागरिकांनी स्वतःचं संरक्षण करा, स्वतःची काळजी घ्यावी ही विनंती आहे. शक्यतो काम असल्यावरच या अशा प्रकारच्या अतिवृष्टीमध्ये, पावसामध्ये काम असल्यावर, काम असेल तरच घराबाहेर पडा असं मी म्हणणार नाही. शक्यतो अशा अतिवृष्टीच्या काळामध्ये शक्यतो घराबाहेर पडूच नये. कितीही काम असू द्या, पहिल्यांदा आपला जीव महत्त्वाचा आहे, आपलं कुटुंब महत्त्वाचं आहे. पहिल्यांदा याचं रक्षण करायचं, संरक्षण याची काळजी घ्यावी. नागरिकांनी या येणाऱ्या पावसामुळे होणाऱ्या अतिवृष्टीमुळे, वादळामुळे प्रवास करू नये, स्वतःची काळजी नागरिकांनी घ्यावी, एवढी अशा प्रकारची विनंती या माध्यमातून करतो आहे.